नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पहिल्याच पावसाने उघडले मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे पितळ। घोणसपूरचा रस्ता 70% वाहून गेल्याने ग्रामस्थ आक्रमक। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साकारलेला प्रजमात 26 ते घोणसपूर हा महत्त्वाकांक्षी रस्ता पहिल्याच पावसाच्या सरी झेलू शकला नाही। अवघ्या काही महिन्यांपूर्वी पूर्ण झालेला आणि 10 वर्षांच्या देखभाल दुरुस्तीची हमीसह बांधलेला हा रस्ता पावसाच्या पहिल्या तडाख्यात 70% वाहून गेला आहे। कामाचा दर्जा इतका निकृष्ट आहे की रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे। या प्रकारामुळे घोणसपूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। काय आहे नेमके प्रकरण? RD सॅट द्वितीय अ256 या पॅकेज अंतर्गत 4.755 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम 10 जानेवारी 2025 रोजी सुरू झाले होते। उदय D जाधव कन्स्ट्रक्शन, रत्नप्रभा कन्स्ट्रक्शन आणि मंगलश्याम कन्स्ट्रक्शन वाई यांच्या संयुक्त विद्यमाने हे काम करण्यात आले। या कामाची मुदत 9 जानेवारी 2027 पर्यंत असली तरी कामाचे 70% स्वरूप पहिल्याच पावसाळ्यात नष्ट झाले आहे। कंत्राटदाराने 10 वर्षाच्या देखभाल दुरुस्तीची हमी दिली होती, मात्र ती केवळ कागदावरच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। पर्यटन आणि जनजीवनावरती गंभीर परिणाम। घोणसपूर हे स्वयंभू शिवालय आणि ऐतिहासिक मधुमकरंदगड यामुळे पर्यटकांचे आणि ट्रेकर्सचे प्रमुख आकर्षण आहे। आमदार मकरंद आबा पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेला हा रस्ता विकासाची नवी दारे उघडेल अशी ग्रामस्थांना आशा होती, मात्र कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे आज परिस्थिती बिकट झाली आहे। आरोग्याची समस्या। रुग्णवाहिका गावात पोहोचणे कठीण झाल्याने रुग्णांना डोलीतून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। दळणवळणाचा प्रश्न। शेतकरी, शालेय विद्यार्थी आणि पर्यटकांना खड्डेमय रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। उच्चस्तरीय चौकशीची मागणी। या निकृष्ट कामाची दखल घेऊन शासनाने तातडीने उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करावी आणि संबंधित कंत्राटदारावर काळ्या यादीत टाकण्यापर्यंतची कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तसेच धार्मिक व पर्यटन स्थळाचे महत्त्व ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। शासनाकडून यावर आता कोणती ठोस कार्यवाही होते याकडे संपूर्ण घोणसपूर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजेश सोनकर, महाबळेश्वर।